नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळचे 4:30 वाजलेत आणि पुन्हा एकदा नवीन राईडसाठी निघालो। आज ही राईड स्पेशल असणार आहे थोडीशी, कारण की खूप नवीन गोष्टी ॲड झाल्यात। तुम्ही बघू शकता आपला सेटअप रेडी आहे, सो यावेळेला थोडीशी मजा येईल। आणि आम्ही तिघंच आहोत, मी, अंकित आणि संदेश। अंकित आला आहे खाली जस्ट, तर कूल स्टार्ट करू, बॅग पॅक्स करू आणि निघून डायरेक्टली भेटू। परत एकदा राईडची सुरुवात इकडनंच करते, श्यामनगरवरनं। अनएक्सपेक्टेड भाऊ आपला येणार नव्हता, त्याचा बॅगचा इश्यू होता, पण सकाळी इकडे प्रकट झालं, पट्टाडाऊन जायचं आहे। पण 4:15ला येणार होता, आज काय बोलू नाही शकला। रेडबुलसाठी हा लवकर आला, ह्याला मी बोललो लवकर आलास तर रेडबुल देणार, म्हणून रेडबुलसाठी हा आला, बाकी काय नाही। आणि आपला भाऊ आहे मागे, फटाफट निघूया आणि पुढे जाऊन भेटू। मोर्या, जय मल्हार महादेव। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या राईडची सुरुवात परत एकदा झालेली आहे। आज आपण चाललोय कोकणात आणि हा थोडं म्हणजे ही राईड थोडी स्पेशल असणार आहे, कारण की आपण शिमग्यासाठी चाललोय। परत सगळे तेच मित्र आहेत, त्याच आपल्या गाड्या आहेत आणि खूप जास्त मजा येणार आहे। आता सध्या अंकित लीड करते आणि मागे अजून 2 भाऊ आहेत माझे। संदेश आलाय पुढे शो ऑफ करायला, परत एकदा कॅमेरा फ्रेंडली संदेश आलेला आहे। आणि कमरेचं दुखणं पाटील दादा, पण भावाने बोलतात ना की सरप्राईज दिलाय सकाळी सकाळी, त्याची कंबर भरली होती। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही पोचलो पनवेलला। सकाळी आम्ही निघालो होतो आमच्या इकडनं अराऊंड 5:30ला आणि आता आम्ही पनवेलला येऊन पोचलो आहे, थांबलेलो। तर म्हणजे हा व्ह्यू बघितला एवढा छान, तर सगळ्यांनी थांबायचं ठरवलं। आता सध्या तरी कोणाला भूक वगैरे नाही आहे, पण आता पुढे जसं जसं प्रवास होत जाईल तसं बघू कोणाला भूक लागते, त्या हिशोबाने थांबू, नाश्ता वगैरे करू, चहा पिऊ आणि राईडला तर मजा येतेच आहे बाकी। तर मित्रांनो, लाईनअप असं आहे की शुभम आपला लीड करतोय, त्याच्या मागे अंकित आहे आणि ह्याला आम्ही ठेवलं टेलला, पण ॲज यू गाईज नो तो पुढे मागे ते चाललंय, थर्ड किंवा टेल। अजूनपर्यंतचा प्रवास तरी खूप चांगला झाला, म्हणजे निघालोय आम्ही आणि निघाल्यापासून एक चांगली स्पीड मेंटेन केली सगळ्यांनीच। ओव्हरऑल म्हणजे असं नाही ओव्हर स्पीडिंग वगैरे काय चाललं नाही, एकदम तुम्ही स्पीड बघू शकता काय चालली आहे काय नाही। आमचं टार्गेट तर आहे 2:30-3 वाजेपर्यंत पोचायचा गावाला।
साईडला गाडीला करतोय काय हा? अरे या वॅगनरचं काय चाललंय मगापासनं? मग म्हणून तो श्रीमान उगा शिवाय नाही घालत वॅगनरवाल्यांना. इंटरकॉम वरती आता सध्या बोलणं असं चाललंय की स्टोरीज वगैरे पोस्ट नको करू, नजर लागते. कारण की आता आमच्या खूप राईड ठरलेल्या होत्या, सगळ्या ऑलमोस्ट 2 ते 3 राईड कॅन्सल झाल्या माझ्यामुळे. माझ्या गाडीचा इश्यू चाललेला थोडासा. तर आता तेच चाललं बोलणं की स्टोरीज आणि फोटो वगैरे थोडं कमी टाकायचे की नजर लागते. पण माझं म्हणणं काय आहे, ज्याला कोणाला नजर लावायची आहे ना त्याने जोर जोरात लावी. काय बोलतो अंकित? मला भाऊ बोललाय ते बरोबर आहे. अंकित बोलतो की जलमत बराबरी करो. चिराग गुजरला शाउट आउट दिलाय त्याने त्याच्या डायलॉग साठी. पोहे सुप्रेमसी सगळीकडे. काय खाणार? माणगावला पोचलो आहे. आता वाजले आहेत 8, 8:30 वाजलेत. माणगावला पोचलो आहे. गुड स्पीड आहे आणि नाश्त्यासाठी थांबलो. आता नाश्ता करू आणि लगेच निघू. जास्त रोड कवर करत नाही कारण की आम्हाला डिस्टन्स उन्हाच्या आधी कवर करायचं सगळं. तर पुढे डिरेक्टली लंच ब्रेकलाच थांबू. आता थोडा वेळ अजून मी बघतो आणि डिरेक्टली मोठ्या आता लंचला थांबू ना आपण. मध्ये कुठे नाही ना? सावर्डाला लंचला चिपळूण सावर्डा ना? किंवा पुढे सावर्डा कुठे लंचलाच थांबू डिरेक्टली. काय झालं? थांबवा भेटवा. सेम बट डिफरेंट. काय झालं बाबा? इज इट टू स्पायसी? लावा दिला तिकट. दाखव. डाळ घेऊन बसलाय. ओनली कोल्हापूर, ओनली सांगली. जस्ट आत्ताच माणगावला नाश्ता झाला आहे आणि नाश्ता झाला आहे, मस्त पोटभर खाल्लेलं आहे. आता एखादं निघतं डिरेक्टली आता जेवणाचा ब्रेक घेणार आहेत. जसं की मी बोललेलो, आपला चष्मा बॉय परत आला आहे. गाड्या पण बोलू आणि आत्ता आपण जस्ट पोचलोय महाडला. संदेश आहे पुढे आणि खरंच एवढा सुंदर रस्ता आहे. अजूनपर्यंत रस्त्याचं काम म्हणजे 80% काम तर झालं आहे. 20% काम थोडंफार बाकी आहे. ते पण म्हणजे डायव्हर्जन्स आणि ते सगळे काय काय मध्ये मध्ये पॅचेस आहेत छोटे छोटे, जिकडे पेवर ब्लॉक टाकलेत आणि काय काय ठिकाणी खड्डे आहेत जसा आता होता. ही छोटी छोटी कामं बाकी आहेत. बाकी ओव्हरऑल काम झालं आणि रस्ता खरंच खूप मस्त आहे. आम्ही ऑलमोस्ट एक 80-90 ह्याच स्पीडला आलो आहे आणि एकदम सेफली आलो आहे. काय घाई गडबड नाही, ओव्हरटेकिंग नाही, ओव्हर स्पीडिंग नाही. एक जेन्युनली म्हणजे जी कॉन्स्टंट स्पीड असली पाहिजे तीच ठेवली आहे आणि तेवढ्या स्पीडने आलो आहे. ॲक्च्युली ते पुढे दोघे गेले म्हणजे आम्हाला मध्ये घाटामध्ये 2 टेम्पो भेटले. त्या लोकांनी थोडासा ब्लॉक केला मला आणि संदेशला. तर तिकडे आमची स्पीड थोडीशी स्लो डाऊन झाली आणि ते दोघे लीड आणि सेकंड असल्यामुळे ते पुढे निघून गेले. आम्ही दोघे मागेच राहिलो. संदेश आणि मी इंटरकॉमवरती कनेक्टेड. आमचं तेच बोलणं चाललेलं की हार के जितने वाले को बाजीगर कहते. तो मला पूर्ण आमच्या दोघांचं बोलणं हे चाललंय की रस्ता तर चांगला आहेच, पण आता ह्याच्यावरती असं झालं की टेम्पोवाले आणि खास करून
कारवालेच आहेत त्यांचं एक असं पर्टिक्युलर लेनमध्ये नाही चाललेत. कोण कधी फोर्थवरनं फर्स्टला सेकंडला कशी गाड्या चालवत आहेत. आणि ते स्पेशली ह्याच्यामध्ये आहेत ते वॅगनरवाले. छोटीशी गाडी आहे ती, त्याच्यामुळे ते कसेही कुठून पण कसेही निघतात. वॅगनर, अर्टिगा आणि इनोवा या 3 गाड्या आम्हाला जास्त करून भेटल्यात. आणि ते आडझोड बोलतो ना, म्हणजे आडझोड चालवतात तसे त्यांची ड्रायव्हिंग आहे सगळ्यांची. की कधी कुठून म्हणजे इकडून तिकडे येऊन चाललं आहे, तिकडून इकडे चाललं आहे. आणि स्पीड ब्रेकर नाही बघत आहेत, खड्डे नाही बघत आहेत, मागे बायकर नाही, काय नाही. त्यांची एक दुनिया चालली आहे स्वतःची. आता बघूया हे लोक पुढे थांबलेत की नाही. आम्ही तर करतो म्हणजे कव्हर डिस्टन्स त्यांना पकडायसाठी. बट लेट्स होप ते पुढे थांबले असतील. एवढं आम्ही कनेक्ट झालो नाही त्यांना इंटरकॉमला, म्हणजे ते पुढेच असतील. काय वाटतं संदेश? मला तर नाही वाटत की थांबले असतील पुढे. हा बघा, आता इकडनं महाबळेश्वर, पोलादपूर आणि सरळ गेलो तर रत्नागिरी. इकडून एक रस्ता आहे. हा, इकडनं जर तुम्ही गेलात तर महाबळेश्वर आणि पोलादपूर. हा बघा, हा लेफ्ट जर घेतला आपण 74 ही पास्ट मी ऑलरेडी. तर बॅक टू द पॉईंट, इकडनं जर आपण गेलो वरती तर आपण जातो महाबळेश्वर आणि पोलादपूर त्या साईडला. आणि खालून आपला कोकण म्हणजे रत्नागिरी, देवगड वगैरे त्या सगळं खालून. हो, लास्ट राईडला आम्हाला येताना एवढा उशीर झालेला. म्हणजे तो जो व्लॉग आहे 3rd व्लॉग त्याची क्लोजिंग पण तशीच झालेली. कारण की ॲक्च्युअलमध्ये आम्हाला लेट झालेला तिकडनं मार्लेश्वरनं निघायला आणि ते पोचायला. त्यामुळे आम्ही कुठेच थांबलो नव्हतो, आम्ही कसले ब्रेक घेतले नव्हते. आणि काळोख झाल्यामुळे आम्हाला रस्ते पण जास्त कळत नव्हते, कारण की आम्हाला एक्सपिरियन्सच नव्हता या गोष्टीचा. तर त्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला होता. बट ह्यावेळेला होपफुली मी ट्राय करेन की जेवढ्या पण गोष्टी आपण करतो त्या सगळ्या मी कव्हर करेन. चिपळूणला पोचलो आहे. आता वाजलेत किती? 11:30 झाले. चिपळूणला पोचलो आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतला, छोटे फास्ट. पण भाऊ ना, तुम्ही स्लो काय येते तुमचं असं काय कारण? अरे स्लो म्हणजे आमच्या गाड्या अशा व्हायब्रेट होत आहेत. माझी गाडी कुठली अशी म्हणजे तुझी रठ्ठ्या पैलवान आहे, त्याच्यावरती माणूस पण तसा बसलाय ना रे. माझं वजन 5 किलो. रठ्ठ्या पैलवान आहे. माणूसचं वजन त्या जिगरा ठरवतो, त्याचं शरीर नाही. ते स्किल्स ठरवतात, तो किती स्वतःहून इम्प्रूव्हमेंट करतो. आता देवरुख संगमेश्वर मार्गे जाऊ, तेव्हा मग तुम्हाला अपडेट देतो इकडचा रस्ता कसा आहे, काय. आम्ही कुठून गेलो, कुठून बाहेर पडलो. आणि मग तिकडनं मग पाचलला आम्ही पोहोचू. पाचल रिंगणातनं बाहेर निघू. गोवा हायवेने जायचं नव्हतं, कारण की तो रस्ता संगमेश्वरपासून थोडासा खराब आहे. त्यामुळे आम्ही आता बायपास रस्ता घेतला आहे, जो देवरुख मार्गे आम्हाला डिरेक्टली पाचलला बाहेर घेऊन जाईल. आणि आता अजून इकडनं 2 तास दाखवत आहे, पण तेच आम्हाला थोडा वेळ लागेलच, कारण की आम्ही फिरून थोडंसं चाललो आहे आता. आता आलोय लोवले गावात आलोय. सँडिस्क. रेडोबा इकडे आलास का? शाळा सुटली आहे मित्रांनो. ही पहा पोरं. ए मी पण उडवलीच भावा. गाईज सगळे थकलो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल आम्हाला कुठला थकवा आलाय.
आम्हाला कुठला थकवा आला ते तुम्हाला कळलंच असेल, ज्या पद्धतीने सगळे उभे राहिलेत. संदेश आई बघते आहे ब्लॉग. परी परी ओ परी. देवरुख फक्त आणि फक्त 8 किलोमीटर राहिलेलं आहे, जे आपण आता सरपास करू. आणि अशा प्रकारे हा लवली बॉईज, लवली लवली बादशाह काय चालली आहे, पोरं मजा झाली आहे. वॉटर सिंक बॉईज, वॉटर सिंक. संदेश लाईन नको सोडूस. हा मे बी देवरुखवाला रस्ता आहे. घाट सेक्शन आय थिंक संपलाय आता. प्लेट आणि ॲज पर एव्हरी टाइम व्हायब्रेशन मुळे नाही झालं. तू जे करवतास ना वरती, त्याला सारखं खेचवतास. बघूया जरा काय झालंय ते आपल्या. का झालं का बघू. अच्छा, इकडनं तुटलं काय. ठीक आहे ना, आता फक्त बिना ह्याच बांध. अरे येड्या, अरे पण त्याला टाका मारून नाही होणार काय. टाईट बांध. थांब थांब थांब, नीट बांधूया. थांब, तुम्ही ही पण ट्युटोरियल बघून घ्या की बंजी गॉर्डने कसं बांधतात. हे चल वाजलं. गजब बेइज्जती है. बॅग हे झाली रे तुझी बघ, घासून घासून. हा फाटली ना ती, काय घासून घासून. अच्छा, ते निघालं तेव्हा. बंद केली ऑलरेडी. अरे जे बंद कर ना चावी. इकडनं नको, ह्याच्यावरती बाहेर राहणार नाही. हे बघ, ह्याच्यावर कशा रिस्क टाकतो उगाच. लॉक टू लॉक घे. अरे आपण कशी लॉक. अच्छा, याला हँडल पण नाही ना पकडायला मागे. अरे इकडनं अशी घे ना फिरून, आतमध्ये ह्याच्यात अडकव ना. घे खेचून घे, आहे ना एक्स्ट्रा. इकडनं टाक, इकडनं टाक, आतमध्ये घे. हा घे, अशी बाहेर काढलीस तरी चालेल. खेच ना, खेच खेच. हा चालेल चालेल भावा. टाईट तर झाली आहे ना. हे तुझ्याकडे दाखव. फुटरेस मध्ये टाक ना. तुला पायात अडणार नाही ना. बघ लॉक आहे का टाईट. काय ढिल्ल होणार. थांब थांब, एक काम कर, थांब काढ.
एवढं घट्ट नाही बांधलं तरी चालणार आहे ते. नाही लॉक होऊन जाईल ना. एवढं घट्ट नाही बांधलं तरी चालणार आहे. मोरद्या निनासा अजून एक बंजी आहे देऊ. आहे तुझ्याकडे एक्स्ट्रा आहे. मोरद्या निनासा बघ हे बांधलेलं का बांधलंय पूर्ण. हे इकडचं नाही बांधलं पण बंदी आहे बांधतोय तर सेफसाठी बांधतोस तर बांध दिवस बाहेर आहे. तुझ्यावर आहे पाव तुझ्यावर. गरज नाही वाटत त्या पाठीने मला. थोडं हे सॉर्ट करतो आणि पुढे भेटूया. तर आता वाजले आहेत ऑलमोस्ट 1:45 आणि आम्ही साखरप्याला थांबलो आहे जेवायला. ऊन तर आहे म्हणजे पण असं चटकेवालं ऊन नाही. ठीक आहे हवा पण आहे चांगली त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. अजून तरी राईड मस्त चालली आहे. एनर्जी पण एनर्जी पण सगळ्यांची मस्त आहे. आणि गेल्या वेळेला जसं आम्ही थकलो होतो तसं यावेळेला झालं नाही कारण की थोडी तर प्रॅक्टिस झालीच आहे. आणि अंकितचं पण तेच म्हणणं. अंकित काय बोलतो ह्या राईडचा एक्सपिरियन्स आपला कसा आहे? सध्या तरी खूप छान. थकवा शून्य 10%. हे पाटील काय बोलतोय 2 चिकन थाळ्या घेतो. चिकन थाळ्या 2 मच्छी फिश थाळी घेतोय. आणि हा तर सगळ्यात जास्त दमला आहे. स्पेशल आहे. त्याचा अवतार बघू शकता तुम्ही. अवतार बघून मला फिश मागव. चिकन थाळीमध्ये अरे गाडी चालू ठेवतो चावी गाडीला ठेवतो. गाडी चालू फक्त आतमध्ये पळायला येतं तिथं. काय झालं? चावी का नाही गाडी चालू ठेवायची चावी तिकडे ठेवायची. सॉरी भाई नुसता पळतोय आतमध्ये. विसरलो रे. मुडक काय अरे फोन हीट झालेला ना त्याच्यामुळे विसरलो. गाडी नीट बनवली असती तर बॉम्ब बनली असती फुटली असती. विसरलो. थोडा फोन थोडासा हीट झालेला गरमीमुळे आणि माझी पण दोबार पण लागले घाटामध्ये त्याच्यामुळे विसरलो. चावी गाडीलाच राहिली. हा बडबडतोय. आम्हाला जेवढी भूक लागलेली ते बघून त्या दादाला राहवलं नाही. त्याने लगेच आमचं फूड अवेलेबल करून दिलं आहे. हे माझे सेम आहे. चिकन थाळी मागवली आम्ही तिघांनी. आणि संदेशचा फक्त गुरुवार आहे तर त्याने व्हेज थाळी मागवली आहे. जेवणानंतरची कंडिशन स्लो झालं आहे कारण की सगळं संपवलं तर आहेच प्लस एक्स्ट्रा मागवलं आहे आम्ही दोघांनी. असलो अजून जेवतो आहे. ह्याला बोलतात खरी जेवायची पद्धत. तू काय खाल्लेस रे? व्हेज पनीर आणि काजूची भाजी. कोकणात आलो काजूची भाजी नाही खाल्ली मग काय फायदा. ह्याने तर सगळं संपवायचाच निर्णय घेतला हॉटेलमधला. ते फोटो काढायसाठी आले होते. त्यांनी बघितलं त्यांना आवडला तर अजून 3-4 जण होते चिल्ले. तर फायनली आता पोचलो आहे माझ्या गावी. आणि एक फायनल स्टेज आहे घरी पोचू 2 मिनिटात. ओके लास्ट स्टेज फायनल स्टेज क्रॉस्ड. हे समोर आहे माझं घर. माउंट फुल लूज झालाय रे. येस माझ्या आजीचं नावाने ठेवलंय. येस. आणि फायनली पोचलो आहे. तर हे माझं घर आहे आणि
तर आता आपण माझ्या गावी आलो आहे, म्हणजे इकडे विहीर असतं, विहीरची प्रथा असते ते बघायला आलो आहे. आणि मी आता तुम्हाला दाखवेन तेच. इकडे सगळे विहीर निघाले, तुम्ही बघू शकता. इकडे थांबा, लेफ्टला थांब. सगळे विहीर, लहान मुलं मोठी मोठी. कमाल बच्ची. काय बोलला माहिती का, आपण वीर नाहीत. फॅक्ट बोललो. हे नाही केलेलं, इथपर्यंत गुलाब येतोय.
पुढे जातो पुढे. झोपून करतोय. अरे टोपी घाल अरे टोपी घाल. यश कसले शूटिंग करतोय. आमचा वीर आला. अच्छा लागली. बोलतात मी मारणार. भुगा पाय दिसले. आवाज येतोय.
गुड नाईट. शुभरात्री मित्रांनो. गुड नाईट. बऱ्याच खूप